स्वामीभक्त हो, प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी त्याच्या परीनं प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं जीवन समृद्ध व्हावं, आपल्याला सुख प्राप्त व्हावं, आपल्याला आपल्या कुटुंबियांना सुख मिळावं आणि एकूणच आपला प्रपंच जो आहे तो आनंदाचा व्हावा. आणि त्यासाठी तो निरंतरपणे काही ना काही प्रयत्न करत असतो, त्याच्या हातून कर्म घडत असतं. आणि हे कर्म असं एक रसायन आहे की ते घडताना आपल्या लक्षात येत नाही, घडून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि त्या कर्माचा वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म कोणता असेल तर प्रत्येक कर्म जे आहे ते फल देऊनच शांत होतं. त्यामुळे आपल्याकडून जे जे कर्म घडणार ते आपल्याला फळ देणार आणि जसं घडणार तसं फळ आपल्याला मिळणार. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्या हातून जे जे कर्म घडतंय ते कर्म घडत असताना आपण सजग असणं अत्यंत आवश्यक, सावध असणं अत्यंत आवश्यक. आपण बेसावध जर राहिलो तर काय होतं की काही कर्म अशी आपल्या हातून घडून जातात ज्याचा आपल्याला थांग लागत नाही आणि नंतर आपल्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी येते. कारण चुकीचं घडलेलं कर्म आपल्यासाठी वाईट फळ घेऊन आपल्या समोर उभं राहतं. म्हणून कर्म घडताना अत्यंत सावध असावं. मग प्रश्न निर्माण असा होतो, अरे बाबा, या प्रपंचाच्या महासागरामध्ये जीव जो गटांगळ्या खातोय, त्या प्रपंचाच्या महासागरामध्ये मोठमोठ्या लाटा उठत आहेत, त्या प्रपंचाच्या महासागरामध्ये मोठमोठे भवरे आहेत आणि त्या लाटांनी, त्या भवऱ्यांनी मेटाकुटीला आलेला जो जीव आहे त्या बिचाऱ्या जीवाला सावधानता कुठून येणार? तो भ्रमित झालेला आहे. मग असा भ्रम जर घालवायचा असेल आणि आपल्या हातून उत्तम कर्म घडावयास हवं असेल तर आपल्याकडून काय घडायला हवं, त्याच्यावरचा उपाय काय आहे? उत्तम कर्म घडण्यासाठी कोणता उपाय आहे? आणि हा प्रश्न जेव्हा उद्धवाने भगवंताला विचारला तेव्हा भगवंताने उत्तर काय दिलं? माझ्या भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून स्वामी भक्त हो, आपल्या जीवनामध्ये जर उत्तम गोष्टी घडावयास हव्या असतील आणि त्यासाठी आपल्याकडून जर सत्कर्म, उत्तम चांगलं कर्म घडावयास हवं असेल, जीव जो भ्रमित झालेला आहे त्याला भ्रमातून मुक्ती हवी असेल आणि त्याला सजग आणि सावध करायचं असेल तर आपल्याकडून स्वामी भक्ती घडायला हवी. होय, स्वामी भक्ती घडायला हवी. कारण या भूतलावर आपल्याकडून दया जरी घडली, आपण म्हणालात मी त्या माणसावर दया केली, त्या जीवावर दया केली, मात्र आपलं अंतःकरण भक्तियुक्त नसेल, आपलं अंतःकरण भक्तियुक्त नसेल तर ती
दयासुद्धा अंततः परिणामतः निष्ठुरतेकडे आपल्याला घेऊन जाते. आणि म्हणून भक्ती आपल्या हृदयामध्ये उदय पावयास हवी. आपण म्हणालात की एखाद्याला मी क्षमा केली, एखाद्याने माझा प्रमाद केला, मात्र मी त्याला क्षमा केली, मात्र आपलं अंतःकरण भक्तियुक्त नाही आणि आपल्याकडून क्षमा घडली असं जरी आपल्याला भासित झालं असेल, तरी आपल्याकडून क्षमा घडली असं वाटलं तरी अंततः तीच गोष्ट आपल्याला त्या जीवाशी अत्यंत उद्धटपणे आणि त्याचा बदला घेतल्याच्या भावनेनं त्याच्याशी वर्तन केल्याचा परिणाम देते. आणि म्हणून भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे बाबा. सत्याचं आचरण केलं मात्र भक्तियुक्त अंतःकरण नाही, अंततः मी असत्याच्या खाईत जाऊन पडतो. कारण भक्तियुक्त अंतःकरण नसेल तर जीव जो आहे तो मलिन राहतो. अविद्या आणि सकाम कर्माच्या योगानं प्रत्येक जीवाचं अंतःकरण जे आहे ते मलिन आहे. आणि ते मलिन आहे म्हणजे कसं आहे बाबा? सोन्याला डाक लावला की काय होतं? त्याची शुद्धता कमी होते. आणि मग त्या सोन्याला आपण किती जरी धुतलं पाण्याने, त्याला साबण लावला, गंध लावलं, तरी देखील ते काही शुद्ध होत नाही. मग ते सोनं शुद्ध होण्यासाठी काय करायला लागतं? त्या सोन्याचा जर पत्रा बनवला आणि अग्नीमध्ये जर ते तप्त केलं, तापवलं, तर काय होतं? त्याचा हिण जळून जातं आणि सोनं शुद्ध होतं आणि ते पूर्वीसारखं चमकू लागतं. तसंच भक्ती जर आपल्या हातून घडली तर काय होतं? ज्याच्या हातून स्वामी भक्ती घडते, ज्याच्या मुखामध्ये स्वामी नाम येतं, ज्याच्या जिभेवर स्वामी नाम नाचतं, त्याच्या अंतःकरणामध्ये स्वामी देव शिरतात. होय, अत्यंत सूक्ष्मपणे अनंत ब्रह्मांडाला व्यापून असलेलं हे सामर्थ्य सूक्ष्मपणे आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये शिरतं आणि त्यांच्या सामर्थ्याने भक्ताच्या हृदयामध्ये असलेला मलिन भाव जो आहे तो जळून जातो आणि भक्ताचं हृदय जे आहे ते मलहीन होतं, मलरहित होतं, म्हणजेच ते शुद्ध होतं. आणि शुद्ध अंतःकरण झालं की स्वामीदेवांचा साक्षात्कार त्या भक्ताला होतो. आत्मज्ञानाचं त्याला दान मिळतं, आत्मस्वरूप प्रकट होतं आणि मग त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट प्राप्त करणं राहत नाही. असं या भक्तीचं महत्त्व आहे बाबा. असं या भक्तीचं महत्त्व आहे. आणि ज्याच्या ठाई भक्ती उदयास आली तो तर पवित्र होतोच, मात्र भक्त जिथे जिथे आनंदाने नाचतात, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भक्त जिथे जिथे आनंदाने नाचतात तिथे तिथे आनंद नांदू लागतो आणि हे संपूर्ण त्रैलोक्य भक्तांमुळे पवित्र होतं. एवढं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. म्हणून निरंतरपणे आपण स्वामी भक्तीमध्ये रत राहण्याचा प्रयत्न करावा. आणि या भक्ती घडल्यानंतर काय होतं बाबा? भक्ती घडल्यानंतर काय होतं? आनंद होतो, सुख मिळतं. मात्र भक्ताच्या नयनातून अश्रुधार ही सुरू होते. मग तो रडतोय का बाबा? त्याला तर आनंद झालाय, त्याने आनंदाने नाचायचं आहे, मग रडतो का?
तर स्वामी भक्त हो, लहान मूल जर आपल्या आईला चुकून दुसरीकडे गेलं, त्याची आणि आपल्या आईची चुकामुक झाली आणि ते मूल आपल्या आईला शोधते आहे, आई काही सापडत नाही आणि अचानक आई समोर येते, कारण आई सुद्धा मुलाला शोधते आहे. आणि जेव्हा ते बाळ आपल्या आईला पाहतं ना, तेव्हा ते हंबरडाच फोडतं, आई, आणि आईला जाऊन मिठी मारतं, बिलगतं आपल्या आईला. तसंच या भ्रमरूपी नगरामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांची ताटातूट होते आणि तो जीवात्मा त्या परमात्म्याला शोधत असतो. आणि अचानक त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाल्याने, त्याच्या अंतःकरणातील मलिनता दूर झाल्याने, जेव्हा त्या जीवात्म्याला त्या परमात्म्याची गाठ पडते, तेव्हा काय होतं, त्याच्या ठाई एवढा आनंद निर्माण होतो, प्रेमाचा उमाळा येतो, तो पोटामध्ये मावत नाही. आणि मग तो उमाळा त्याच्या नयनातून अश्रू रूपानं बाहेर पडतो आणि तो रडू लागतो. मात्र त्या भक्ताचे अश्रू जे आहेत ते सुद्धा त्रैलोक्याला पावन करणारे असतात. एवढं सामर्थ्य त्या अश्रूमध्ये आहे, कारण ते अश्रू जे आहेत ते भक्तीचं लक्षण आहे. म्हणजे भक्तीचं लक्षण सुद्धा या त्रैलोक्याला पावन करतं. मग भक्ती जर घडली तर तो जीव तर पावन व्हायचा राहणार कसा बाबा? म्हणून आपण काय करावं, निरंतरपणे स्वामी भक्तीमध्ये रत होण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपलं जीवन जे आहे, आपल्याला जे जे आपलेसे वाटतात, आपलं ज्यांच्या ज्यांच्यावर प्रेम आहे, आपल्याला जे जे आप्त इष्ट वाटतात, त्या सर्वांचं जीवन स्वामीदेव आनंदाने भरून टाकतात. कारण श्री स्वामी समर्थ परब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष आनंद घन आहे, दया घन आहे. ते निरंतरपणे आनंदाचा वर्षाव करत असतात, दयेचा वर्षाव करत असतात. ते कृपाघन आहेत, ते भक्तांवर कृपा करत असतात. म्हणून स्वामी चरण धरावे आणि स्वामी नाम निरंतरपणे आपल्या मुखात आणि हृदयात कसं बसेल याचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि आपलं जीवन सुखी करावं.